नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, गेली 2-2.5 वर्ष वात्सल्य आश्रम केस कोर्टामध्ये सुरू आहे आणि आता फायनली त्या केसचा निकाल जाहीर होणार आहे. कोर्टाने इथे अर्जुन दामिनी देशमुख यांना 1 महिन्याचा कालावधी दिलेला असतो आणि आता इथे जुलै महिन्यामध्येच या केसचा निकाल लागणार असं जज साहेबांनी सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्जुनला इथे शेवटची संधी देण्यात आलेली असते की कोर्टामध्ये तुम्हाला असा पुरावा सादर करावा लागणार आहे ज्याच्यामुळे मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतील आणि साक्षी गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल. असा तुम्हाला ठोस पुरावा कोर्टामध्ये सादर करावा लागेल असं अर्जुनला सांगण्यात आलेलं असतं आणि ती अर्जुनची शेवटची संधी असते. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे 1 दिवस आता अर्जुनकडे उरलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्याला मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आपली सगळी तयारी केलेली असते. अर्जुनला जो कोर्टाने 1 महिना दिलेला असतो त्या 1 महिन्याचं त्याने सोनं केलेलं असतं. तर इथे महिन्यातला प्रत्येक दिवस त्याने यशाच्या शिखरापर्यंत नेऊन पोचवलेला असतो आणि फायनली इथे शेवटच्या दिवशी त्याने ही केस जिंकलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुन केस जिंकलेला असतो, पण साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते आणि जेव्हा साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते तेव्हा महिपतला खूपच जास्त राग येतो आणि प्रेक्षकांनो, इथे साक्षीने आधीच सांगितलेलं असतं की मी इथे फासावरती जाईन पण मी पुन्हा जेलमध्ये जाणार नाही आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे साक्षीने स्वतःला संपवलेलं असतं. तर इथे साक्षीने स्वतःला गोळी मारून घेतलेली असते. तिने स्वतःचं जीवन संपवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता कोर्टामध्ये साक्षीला जन्मठेपेची शिक्षा तर झालेली असते, पण त्याचबरोबर प्रियासुद्धा तितकीच गुन्हेगार असते आणि कोर्टाने इथे प्रियाच्या गुन्ह्याची सुद्धा तेवढीच दखल घेत प्रियाला 7 वर्षाची इथे आता कारावासाची शिक्षा सुनावलेली असते. 7 वर्षाची तिला इथे आता जेल सांगितलेली असते कारण प्रियाने खोटी साक्ष दिली. गेली 2-2.5 वर्ष ती कोर्टामध्ये सतत खोटं बोलत होती की खून मधुभाऊंनी केलाय आणि खुनाच्या रात्री साक्षी ही आश्रमामध्ये नव्हती आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, तिच्या इथे खोटं बोलण्यामुळे गेली 2-2.5 वर्ष कोर्टामध्ये ही केस सुरू होती आणि त्याच्यामुळे इथे साक्षी बरोबरच प्रियालासुद्धा 7 वर्षाची शिक्षा सुनावलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुनला 1 दिवस आता दिलेला असतो. त्या 1 दिवसामध्ये त्याला पुरावा गोळा करायचा आहे. पण इथे आता सायली प्रियाची सवय अर्जुनला सांगत असते. ती म्हणत असते की अहो, ही प्रिया आहे ना, कशी आहे ते मला बरोबर माहिती आहे, पण तरीसुद्धा ती जेव्हा जेव्हा विचित्र वागते ना तेव्हा मला तिच्या वागण्याचं आश्चर्यच वाटतं. मला असं वाटतं की कुणीतरी माणूस नालायक असू शकतं, पण इतका विचित्र खालच्या पातळीला जाऊन कोण वागणार. पण इथे प्रिया नेहमी मला खोटं ठरवत असते आणि ती इथे विचित्र वागतच असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तुला माहिती आहे ना तिची सवय कशी आहे ते. तेव्हा सायली म्हणते, हो मला माहिती आहे ना, म्हणजे आता तुम्ही बघितलंत ना, पूर्णाजी तिच्यामुळे पडली असती पण सगळा आळ विमलताईंवरती टाकला. म्हणजे प्रत्येक गोष्ट तिच्या अंगाशी काही येणार असेल ना आणि लोक तिला ओरडणार असतील किंवा तिला चुकीचं म्हणणार असतील तेव्हा बरोबर ती स्वतःवरचा आळ दुसऱ्यावरती ढकलून मोकळी होते. तर इथे अर्जुनला हेच हवं असतं. अर्जुन म्हणतो, अरे वा, म्हणजे मला जे हवं आहे ते मला आता मिळणारच. तेव्हा तो आपलं 3रं चॉकलेट खातो कारण तो 3ऱ्या पुराव्यापर्यंत पोचलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन ज्या दिवशी कोर्टाचा दिवस असतो त्या दिवशी तो सगळ्यांना सांगत असतो की आज तुम्हाला सगळ्यांना माझ्याबरोबर कोर्टामध्ये यायचं आहे. ममा, त्याचबरोबर डॅड आणि इथे पूर्णाजी तूसुद्धा. मी तर इथे प्रतिमा आत्या आणि सुमन काकी, नागराज काका सगळ्यांना बोलावलं आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणते, पण अर्जुन तुझ्या एवढ्या केसेस होतात, आम्ही कुठे येतो तुझ्याबरोबर. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ममा, पण ह्या वेळेला तुम्ही यायचं आहे. तेव्हा सायली म्हणते, आई ही केस पण थोडी वेगळी आहे ना, म्हणून तुम्ही सगळेजण जर आलात
तर यांना तेवढाच जिंकण्यासाठी हुरूप मिळेल. त्यानंतर प्रिया म्हणत असते की अर्जुन इतका खुश काय? त्याच्याकडे काही साक्षीच्या विरोधात पुरावा आहे का? तर इथे प्रिया तेव्हाच घाबरलेली असते. प्रेक्षकांनो, इथेच प्रियाला कळलेलं असतं की काहीतरी गडबड नक्की आहे. आज साक्षीची वाट नक्कीच लागणार आहे असं प्रियाला कळलेलं असतं. कारण अर्जुन खूपच जास्त कॉन्फिडंट असतो. तोच जिंकणार आहे हे त्याला कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये सगळे जमलेले असतात. सगळे लोक कोर्टामध्ये हजर झालेले असतात. सुभेदार, किल्लेदार दोन्ही कुटुंब कोर्टामध्ये आलेले असतात. एकमेकांची छान विचारपूस करत असतात. कारण इथे सुभेदारांना तर माहितीच आहे की अर्जुनने आम्हाला स्वतःहून कोर्टामध्ये यायला सांगितलं आहे, म्हणजे अर्जुन जिंकणार ही त्यांना खात्री पूर्णपणे असतेच. तेव्हा इथे रविराज बघा काय बोलतोय अर्जुनला. रविराज म्हणत असतो की अर्जुन, मी तुला ह्या वेळेला ऑल द बेस्ट करू शकत नाही, कारण रविराजची मुलगी प्रिया ही तन्वी किती वेळा तरी खोटं बोलली. म्हणजे जरी पण ती त्यांची खरी मुलगी नाही आहे, पण तरीसुद्धा रविराज काकांना मुलीवरती विश्वास आणि अभिमान बघा किती. एक नंबरची खोटारडी मुलगी जी आपल्या आईवडिलांबरोबर खोटं बोलते, त्यांना न सांगता लग्न करते आणि त्या मुलीवरती रविराजचा इतका विश्वास आहे की तो अर्जुनला म्हणतो की मी तुला ऑल द बेस्ट करू शकत नाही, कारण त्यांची अशी अपेक्षा आहे की तू जर जिंकलास तर कोर्टामध्ये इथे तन्वीने दिलेली साक्ष खोटी ठरेल आणि ती खोटी असू शकत नाही. ती जे काही बोलली असेल ते खरंच असेल, कारण तिने स्वतःच्या डोळ्याने इथे आता खून होताना बघितलंय असं म्हणणं रविराज काकांचं असतं. आणि म्हणूनच ते अर्जुनला म्हणत असतात की मी तुला ऑल द बेस्ट नाही करू शकत. तेव्हा अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, तू जे शिकवलेस तेच मी कोर्टामध्ये बोलणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाचा फोन येतो. तेव्हा प्रतिमा थोड्या वेळासाठी बाजूला होते आणि फोनवरती बोलत असताना इथे आता महिपत आलेला असतो. आता प्रेक्षकांनो, प्रतिमा कुणाजवळ बरं बोलत असेल, कारण रविराज काका, प्रिया, संपूर्ण सुभेदार कुटुंब तिथेच आहे. मग आता प्रतिमाची स्मृती एवढी तर जास्त आलेली नाही आहे अजून की तिला बाकीच्या गोष्टी आठवत असतील. तिला कुणी फोन केला आहे काय माहिती, कदाचित डॉक्टरांनी केला असेल. आणि ती थोड्या वेळापुरतं बाजूला जाते आणि त्यानंतरच तिकडून इथे आता महिपत आणि साक्षी आलेल्या असतात. महिपतला बघितल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रतिमा पॅनिक होते आणि तिला चक्कर येते, ती खाली कोसळते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे अश्विन असतो. अश्विन डॉक्टर असल्यामुळे तिला शांत करण्याचा प्रयत्न करतोय. अश्विन म्हणत असतो, प्रतिमा आता घाबरू नकोस, आम्ही आहोत ना, तू शांत हो, शांत हो. तेव्हा इथे दीर्घ श्वास घे असं सुद्धा तो सांगत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो, पण प्रतिमा आत्याला अचानक काय झालं, आता तर ती बरी होती. तेव्हा नागराज म्हणतो, हो ना, मध्ये मध्ये तिला असंच होतं, कधी ती व्यवस्थित असते तर कधी तिची तब्येत बिघडते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन, सायली सगळ्यांनाच इथे प्रतिमाचं टेन्शन येतं. पण करायचं काय, आता सगळ्यांना कोर्टामध्ये थांबायचं सुद्धा असतं, कारण आता केस ही अंतिम टप्प्यामध्ये असते. शेवटची केस आहे. आता निकाल जाहीर होणार आहे. काय घडतंय, कसं घडतंय सगळ्यांनाच बघायचं असतं. त्यामुळे सायली मनामध्ये म्हणते की मी थांबू का, पण मधुभाऊंना माझी गरज आहे. तरीसुद्धा सायली म्हणते की मी थांबते प्रतिमा आत्यांबरोबर. तेव्हा इथे प्रियाला असं वाटतं की सायली थांबायला तयार आहे, पण मी नाही. तेव्हा प्रिया म्हणते, मला तर खरं तर थांबणं गरजेचं आहे, मी आय विटनेस आहे ना इथे केसची, तेव्हा मी नाही जाऊ शकत आईबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रताप काका सायलीला म्हणतात, सायली तू कुठेही जायचं नाही. गेली 2-2.5 वर्ष तू या केससाठी खास्ता खातेस ना, तू नको जाऊस कुठे. तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघा, तुम्ही कुणीच आता जाऊ नका प्रतिमा आत्याबरोबर, मी आहे ना. प्रतिमा आत्याची तब्येत बिघडले तेव्हा तिच्याबरोबर एक डॉक्टर असणं गरजेचं आहे. मी जातो तिच्याबरोबर, मी तिची व्यवस्थित काळजी घेतो. हे बघ काका, तू अजिबात काळजी करू नको, तू जा कोर्टामध्ये, तुम्ही सगळेजणच जा. तेव्हा रविराज काका म्हणतात, तसंच जर तुला काही वाटलं तर प्लीज मला कॉल कर, मी लगेचच येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टाची कार्यवाही सुरू झालेली असते. जज साहेब त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन तर पूर्णपणे तयारीत असतो बॅटिंग करायला. इथे असतो सिक्सरच मारणार आहे, कारण तो जिंकणार आहे. आणि दामिनी देशमुख ॲज युज्युअल खोटंच बोलणार आहे. त्याच्यामुळे ओपनिंग स्टेटमेंट दामिनी देशमुखला द्यायला सांगितलेलं असतं. ती म्हणत असते की जज साहेब, आता ह्या केसमध्ये बोलण्यासारखं काय आहे, मी आधी म्हणाले होते तसं ही केस एकदम म्हणजे ओपन अँड शट आहे.
म्हणजे या केसचं तुम्ही निकाल बघा ना. इथे विलासचा खून मधुभाऊंनी केला आहे हे तुम्ही प्रिया मधुकरने बघितलं आहे, असं ऐकलं आहे. ती आय विटनेस आहे आणि तिने स्वतः कबुली दिली की विलासचा खून मधुभाऊंनी केला आहे. साक्षी तिथे होती पण तिने काही केलेलं नाही आहे. मग आता याच्यामध्ये साक्षी गुन्हेगार कशी काय ठरते? मधुभाऊच गुन्हेगार आहेत ना. त्याच्यामुळे विनाकारण वेळ घालवण्यापेक्षा या कोर्टाचा लवकरात लवकर निकाल जाहीर करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही आता तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, इथे दामिनी देशमुख यांचं म्हणणं आहे की विनाकारण 2-2.5 वर्ष कोर्टाचा वेळ वाया गेला आहे. मग आता प्रेक्षकांनो, इथे अर्जुन बरोबर बोलतो की जर ही केस इतकी जर साधी आणि सोपी असती तर गेली 2-2.5 वर्ष साक्षी शिखरे, महिपत शिखरे कोर्टामध्ये खोटे पुरावे का सादर करत असते? त्यांनी केस सुरू झाल्यापासून हा चौथा वकील का निवडला असता? जर ही केस इतकी सोपी असती तर हा चौथा वकील त्यांनी निवडायची गरज काय? तर प्रेक्षकांना लपवाछपवी करेपर्यंत इथे 2-2.5 वर्ष गेलेली असतात आणि महत्त्वाची त्याच्यामध्ये कारणीभूत व्यक्ती असते ती म्हणजे प्रिया. कारण तिने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलेली असते. तिच्या या खोट्या साक्षीमुळे केस 2 वर्ष चाललेली आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो पण आता लवकरच इथे सत्य काय आहे ना जज साहेब, ते आता समोर येणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की साक्षी शिखरे, तुम्ही कोर्टामध्ये जे काही बोललात आतापर्यंत वारंवार खोटंच बोललात. एकदाही तुम्ही खरं बोलला नाहीत. पण निदान आता तरी खरं बोला की तुम्ही आश्रमामध्ये कुणीही नसताना, सगळेजण सिनेमा बघायला गेले असताना तुम्ही कोर्टात एकट्याच का आला होतात? हे तुम्ही आता सांगाल का? कारण तुमचे मोबाईलचे जे काही कनेक्शन्स आहेत, जे काही रेकॉर्ड्स आहेत ते मी कोर्टामध्ये सादर केलेत आणि तुम्ही एकट्याच इथे आश्रमामध्ये असतानाचं सुद्धा माझ्याकडे रिपोर्ट आहे, तुम्ही सबमिट केला आहे. तेव्हा तुम्ही मला सांगा की तुम्ही कोर्टामध्ये एकट्याच का गेला होतात? तेव्हा साक्षी म्हणते, हो गेले होते ना मी. तर प्रेक्षकांनो, इथे बघा, दामिनीने साक्षीला आता खोटं बोलायला सांगितलं आहे, सगळा आळ प्रियावरती टाकायला सांगितलं आहे. तेव्हा इथे साक्षी म्हणते की मला तिथे प्रियाने बोलावलं होतं, माझ्याकडून तिने कितीतरी पैसे घेतले होते, ते पैसे मी तिच्याकडून घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही पैसे घेण्यासाठी गेला होतात आणि प्रिया तुम्हाला पैसे द्यायला तयार नव्हती का? मग कदाचित असंही असू शकेल की विलासकडे खूप पैसा होता. विलास एक क्रिमिनल आहे, बरोबर की नाही? आणि मग एका क्रिमिनलला सोडवण्यासाठी महिपत शिखरे यांचा माणूस जातो पैसे घेऊन आणि त्या माणसाला सुद्धा मी पकडलं आहे जज साहेब. त्याच्यामुळे महिपतनेच विलासला सोडवलं होतं आणि विलासकडे खूप सारे पैसे होते आणि त्याला घरी घेऊन जाणारी, आश्रमात घेऊन जाणारी कोण होती? तर प्रिया मधुकर होती. मग कदाचित विलासकडे जो पैसा होता तो प्रिया मधुकरला हवा असेल, म्हणूनच तिने पोटात दुखायचं नाटक केलं आणि ती विलासला आपल्याबरोबर घेऊन आश्रमात गेली आणि मग ती पैसे शोधत असेल आणि विलास तिला पैसे द्यायला तयार नसेल आणि म्हणून तिने गोळी मारली का विलासला, असं म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे साक्षी म्हणते, अगदी बरोबर, तसंच झालं. मी तिच्याकडे पैसे मागायला गेले होते आणि ती पैसे द्यायला तयार नव्हती आणि म्हणूनच ती विलासकडे पैसे मागत होती. त्याच्याकडे खूप पैसा होता, तो पैसे द्यायला तयार नव्हता, म्हणून ह्या प्रियाने गोळी मारली त्या विलासला. हिनेच खून केला आहे विलासचा. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अजिबात नाही, मी विलासला गोळी मारलेली नाही आहे. तर ह्या साक्षीनेच विलासचा खून केला आहे. या साक्षीनेच विलासला गोळी मारली आहे. मी गोळी मारलेली नाही आहे. मी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली आहे की विलासचा खून मधुभाऊंनी केला आहे. पण तसं नाही आहे. विलासचा खून, त्याला गोळी मारणारी व्यक्ती आहे साक्षी शिखरे. आणि इथे आता अर्जुन म्हणतो की जज साहेब, आणि हेच खरं आहे. म्हणजे इथे आता ज्या पद्धतीने प्रिया मधुकर म्हणाल्या की विलासचा खून हा साक्षीने केला आहे, गोळी साक्षीने मारले, हेच खरं आहे आणि तुम्हाला मी ते रिपोर्टसुद्धा सबमिट करतो आहे. तर इथे अर्जुनने त्या बंदुकीच्या सगळ्या डिटेल्स काढलेल्या असतात आणि ते पिस्तूल महिपत शिखरेच्या नावावरती असतं आणि ते पिस्तूल साक्षी शिखरेकडे असतं. हे आता प्रियाने कोर्टामध्ये खरी साक्ष दिल्यामुळे इथे गोष्टी आता सोप्या झालेल्या असतात. तर इथे प्रिया आणि साक्षी दोघीजणी कोर्टामध्ये भांडत असतात, एकमेकींवरती आरोप करत असतात आणि मग प्रिया म्हणते की अच्छा, म्हणजे या प्रकरणामध्ये मला आता अडकवलं जाते. ही गोष्ट जेव्हा तिला कळते तेव्हा ती कोर्टामध्ये खरं बोलून जाते. ती म्हणते की इथे विलासचा खून हा साक्षी शिखरेने केला आहे, मी केलेला नाही आहे. मी तिच्याकडून पैसे घेतले होते पण मी विलासचा खून केलेला नाही आहे, असं प्रिया कोर्टामध्ये म्हणते.
तेव्हा इथे दामिनी देशमुख मध्येच उभे राहते आणि ती म्हणत असते, पण विलासचा खून तर मधुकर पाटील यांनी केलाय ना. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ निर्दोष आहेत, तेव्हासुद्धा निर्दोष होते आणि आत्तासुद्धा निर्दोषच आहेत. त्यांनी विलासचा खून केलेला नाही आहे. दामिनी मॅडम, अहो आता स्वतः प्रियाने साक्ष दिली. आता तरी खरं बोला, आता तरी का खोटं बोलताय. तेव्हा इथे सायलीने सुद्धा इथे दामिनी देशमुखला बरोबर उत्तर दिलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की बघितलं तुम्ही जज साहेब, इथे आता स्वतः प्रिया मधुकर ज्यांनी कोर्टामध्ये आधी साक्ष दिली होती की मधुभाऊंनी विलासचा खून केलाय, त्यावेळेला साक्षी इथे आश्रमामध्ये नव्हती. ती आता दोघीजणी एकमेकांबरोबर कशा पद्धतीने भांडतायत. तर इथे साक्षी प्रियाला म्हणते की तू खून केलायस आणि प्रिया म्हणते की साक्षीने खून केलाय आणि सत्य हेच आहे जज साहेब की खून साक्षी शिखरेनेच केलाय आणि प्रियाने तो बघितलाय. पण इथे प्रिया मधुकरला साक्षी शिखरेने आणि महिपत शिखरेने एवढे पैसे दिले की तिला आपलं इथे बोलणं, तिला आपली साक्ष बदलावी लागली आणि तिने साक्षीच्या बाजूने आणि मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली, फक्त आणि फक्त पैशांसाठी. हो की नाही प्रिया मधुकर. तेव्हा इथे प्रिया आता गप्पच बसते. रविराज काका तिच्याकडे रागाने बघत असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, आता तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर इथे ज्या मुलीने साक्षीला वाचवलं ती स्वतःच आता म्हणते की साक्षीनेच गोळी मारली विलासला. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे. मी तिला सांगितलं की हे बोलायला, असं तर म्हणणं नाही आहे ना तुमचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, गेली 2-2.5 वर्ष ह्या दोघीजणी कोर्टाची फसवणूक करतायत. वारंवार कोर्टामध्ये फक्त आणि फक्त खोटं बोलतायत की इथे आधी प्रिया मधुकरने सांगितलं की खून मधुभाऊंनी केलाय आणि आता जेव्हा साक्षी प्रियावरती आरोप करते तेव्हा प्रिया मधुकर काय म्हणते की खून हा साक्षीनेच केलाय. मग जेव्हा ती म्हणत होती की साक्षी आश्रमामध्ये आलीच नव्हती, हे सगळं काय होतं. तर एका प्रिया मधुकरच्या इथे साक्षवरती 2-2.5 वर्ष ही केस सुरू होती. त्याच वेळेला कदाचित तिने खरी साक्ष दिली असती तर आतापर्यंत या केसचा निकाल लागला असता. मधुभाऊ निर्दोष असताना देखील 1 वर्षभर त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. ह्या वयात त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांच्या आश्रमातली मुलं इकडे तिकडे राहायला लागली. त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं फक्त या केसमुळे आणि या खोट्या साक्षमुळे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, आतापर्यंत ह्या दोघीजणी कोर्टाची फसवणूक करतायत, या खोटं बोलत आल्या आहेत, त्यामुळे या दोघींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मी कोर्टाला विनंती करतो, असं अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा जज साहेब म्हणत असतात, सगळ्यांनी शांत व्हा. आता जे काही साक्षीदार आणि पुरावे मी बघितलेत त्याच्या आधारे कोर्ट आपला निकाल देईल आणि त्यामुळे सगळ्यांनी शांत राहा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की इथे साक्षी शिखरे हिनेच विलासचा खून केलाय, ही साक्ष आता स्वतः आय विटनेस म्हणून उभ्या राहिलेल्या प्रिया मधुकर यांनी दिले. म्हणजे कोर्टामध्ये त्यांनी खोटी साक्ष दिली होती. खून हा खरोखर साक्षीनेच केलेला आहे आणि आता ती खरी साक्ष देण्यात आली. त्याच्यामुळे खरे साक्षीदार आणि पुरावे कोर्टामध्ये सादर झालेत. हे सगळे बघितल्यानंतर साक्षी शिखरे यांनीच विलासचा खून केलाय हे सिद्ध होतं. गेली 2-2.5 वर्ष त्यांनी कोर्टामध्ये फक्त खोटे साक्षीदार आणि पुरावे उभे केलेत आणि त्याच्या आधारेच मला असं वाटतं की साक्षी आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्याच्यामध्ये यशस्वीसुद्धा होत होत्या. पण आता त्यांचा गुन्हा हा सिद्ध झाला आणि त्याच्यामुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जज साहेब आता प्रियावरती येतात की कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली, 2-2.5 वर्ष वारंवार खोटं बोलल्यामुळे तुम्हाला 7 वर्षाची शिक्षा सुनावली जाते, असं सुद्धा जज साहेब म्हणतात. तर इथे प्रियाला 7 वर्षाची शिक्षा, कारण खोटं बोललेले असते, मधुभाऊंना मनस्ताप झालेला असतो आणि इथे साक्षीने गुन्हा केलेला असतो म्हणून तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण आनंदी होतात, सगळेजण खुश होतात. पण इथे साक्षीला पुन्हा जेलमध्ये जायचं नाही आहे. ती म्हणालेली असते की ना अण्णा, काहीही झालं ना तरीसुद्धा मी जेलमध्ये जाणार नाही, मी फासावरती जाईन. आणि प्रेक्षकांनो, ती तेच करते. तिला जेलमध्ये जाणं पसंत पडत नाही. ती एक बंदूक घेते, ती पिस्तूल घेते आणि स्वतःला मारून घेते आणि ती स्वतःचं जीवन संपवते.
तरी ते साक्षी शिखरेने आता पोलिसांची बंदूक काढून घेतलेली असते आणि स्वतःच्या डोक्यामध्ये तिने गोळी मारून घेतलेली असते। तेव्हा इथे महिपत वेडा पिसा होतो। महिपत चिडलेला असतो। तो म्हणतो, हे सगळं खोटं आहे, खोटं आहे, हे अर्जुन सुभेदार खोटं बोलतोय, हे अर्जुन सुभेदारांनी हे सगळं खोटं नाटक रचलं आहे आणि हे सगळं बोलूनसुद्धा काही उपयोग होत नाही। कोर्टाने आपला निकाल दिलेला असतो आणि तो निकाल ऐकल्यानंतर साक्षी शिखरे जन्मठेपेला जाण्याच्या आधीच ती स्वतःला गोळी मारून स्वतःला संपवून घेते। त्यामुळे ते महिपत आता खूपच जास्त चिडलेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी वेडा पिसा होतो। पण शेवटीला खोटं हे खोटं असतं। 2-2.5 वर्षांनी का होईना पण सत्य हे समोर अर्जुनने आणलेलं असतं आणि शेवटीला कधीही न हरलेले दोन्ही वकील आमनेसामने आलेले असतात। त्याच्यामध्ये अर्जुनने दामिनी देशमुखला मात देऊन हरवलेलं असतं। दामिनी देशमुखचा कॉन्फिडन्स हा पूर्णपणे त्याने चकनाचूर करून ही केससुद्धा तो जिंकलेला असतो। त्यामुळे त्याने आपली जी ख्याती आहे, कधीही न हरलेला वकील, ती त्याने ख्याती इथे तशीच शाबूत ठेवलेली असते आणि फायनली मधुभाऊंना त्याने जिंकवलेलं असतं, निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते।